वनविभाग झोपले का असा सवाल तरुणाने केला आहे. याचे कारणही तसेच आहे. आज दिनांक 30 एप्रिल रोजी बुधवारी दुपारी 1च्या सुमारास पाण्याच्या शोधात राष्ट्रीय महामार्ग ओलांडणाऱ्या हरणाच्या पिल्लाला भरधाव वेगाने जाणाऱ्या स्कॉर्पिओने उडविले. यात ते पिल्लू जखमी झाले. त्याच महामार्गावरून नांदेडकडे जाणाऱ्या संदीप रामचंद्र कंधारे या युवकाने व त्याच्या आईने त्या पिल्लाकडे धाव घेत त्याला पशुचिकित्सालयात नेऊन उपचार केले. पुढे वनरक्षक विभागाला संपर्क करत माहिती दिली, पण 1 तास उलटला तरी ते घटनास्थळी आलेच नाहीत. ही घटना दुपारी 1:30च्या सुमारास झाली आणि दुपारी 2:30च्या सुमारास एक खाजगी ऑटो आला, पण त्यात वनरक्षक नव्हते. ही झालेली घटना ही नांदेड वन परिक्षेत्रातील लोहा राऊंडर असलेल्या उस्माननगर वनविभाग बेटात घडलेली आहे. तिथे मुंडे हे कार्यरत आहेत. झालेल्या विलंबाचे कारण विचारले असता टायर पंक्चरचे कारण दिले. या घटनेत वन्यजीव संरक्षण कायदा 1972 नुसार अपघाताची नोंद योग्य प्रकारे करणे आणि उपचाराची प्रक्रिया कायद्यानुसार पार पाडणे महत्त्वाचे असते. वन विभागात प्रशिक्षित वनरक्षक पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांची टीम तयार असणे आवश्यक आहे, जेणेकरून ते तातडीने घटनास्थळी पोहोचून मदत करू शकतील. प्राण्यांना पाणवठे तयार करणे गरजेचे आहे. या सर्व बाबी महत्त्वाच्या होत्या, पण टाळाटाळ का असा सवाल उद्भवतो. वनरक्षकांनी बजावयाचे कार्य एका सामान्य तरुणाने पार पाडले, याचे कौतुक सर्वत्र होत आहे. सोनखेडच्या कॅम्प जवळ एका 4 व्हीलरने हरणाला उडवले आहे. उडवल्या लगेच आम्ही तात्काळ त्याला सरकार दवाखान्यात आणले. वन विभागाला 1:30 कॉल केला होता. आता 2:30 वाजले तरी 1 तासाच्या वरी झालं. वन विभाग आणखीन देखील आला नाही. सरकार दवाखान्यात आणल्यावर सगळ्या डॉक्टरांनी यांनी सगळ्यांनी उपचार केला. आम्ही उपचार केला. आणखीन 1 तासाच्या वर झाला, आणखीन वन विभाग इथे आलेला नाही.